श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 25 कोष्ठाला श्रीशैल्य दर्शन मल्लिकार्जुन महिमा। श्री गुरु गाणगापूर येथे वास्तव्य करीत असताना अनेक समाजाचे लोक त्यांच्या दर्शनाला येत असत। त्यात एक कापड विणणारा कोष्ठीही होता। कोष्ठी समाजाची अनेक कुटुंबे गाणगापूर परिसरात वास्तव्य करून होती। कापड विणण्याचा व्यवसाय करून हा समाज सुखासमाधानात पिढ्यानपिढ्या तेथे राहिला होता। गाणगापुरात श्रीगुरु वास्तव्यास आल्यावर इतरांप्रमाणे हे कोष्ठी स्त्री पुरुष दररोज तेथे दर्शनाला येत असत। त्यांची सेवाही मनापासून करीत। श्रीगुरूंच्या प्रवचनाला ते न चुकता हजर राहत होते। त्यांच्याबरोबर भजनाचाही आनंद घेत। त्यांच्या सहवासाचा परिणाम होऊन श्रीगुरूंच्या विचारसरणीने ते सर्व प्रभावित झाले होते। श्रीगुरूंच्या मठात जातींचा विचार कुणीच करीत नव्हते किंवा श्रीमंत गरीब सुशिक्षित अडाणी असा कसलाच भेदभाव नसल्याने सर्व जाती धर्माचे लोक श्रीगुरूंच्या मठात निश्शंकपणे मोकळ्या मनाने वावरताना आढळत होते। असाच एक कापड विणणारा कोष्ठी श्रीगुरूंवरील भक्तीने तर जणू वेडाच झाला होता। त्याला श्रीगुरूंशिवाय अन्य काही सुचत नव्हते। रोज नियमित आपला उद्योगधंदा करून फावल्या वेळात हा कोष्ठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप नित्यनेमाने करून मठासमोरील अंगणात येई। दुरूनच श्रीगुरूंना वंदन करून हा प्रवचन भजन जे काही तेथे सुरू असेल ते ऐकण्यास बसे। असा क्रम कितीतरी दिवस चालू होता। एकदा शिवरात्रीचे दिवस आले। दररोजचे सारे भक्त व गावातील काही आबालवृद्ध श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनाच्या यात्रेला जाण्यास निघाले। त्यामध्ये या कोष्ठ्याचे आईवडीलही होते। त्यांनी आपल्या मुलाला यात्रेला येण्याचा खूप आग्रह केला, परंतु त्याने स्पष्ट शब्दात यात्रेला जाण्यास नकार दिला। तो म्हणाला, माझे श्रीगुरू म्हणजेच श्री मल्लिकार्जुन आहेत। त्यांचा हा मठ तो माझा श्रीशैल्य पर्वत आहे। तेव्हा एवढे कष्ट करून इतक्या लांब जाण्याची मला इच्छा नाही। तुम्ही सर्व वेडे आहात। मूर्खासारखे इतक्या लांब पायी चालत जाण्याची काही जरुरी नाही। श्रीगुरूंचे चरण सोडून मी कुठेच जाणार नाही। त्याचे हे बोल ऐकून सारे त्याला हसू लागले, त्याची टिंगल करू लागले। काही लोक म्हणाले, अरे हा वेडा आहे, याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही, आपण सारे निघून जाऊया। असे म्हणून त्या कोष्ठ्याचे आईवडील व इतर सर्वजण यात्रेला निघून गेले। नित्याप्रमाणे हा सायंकाळी मठात गेला। तेथे झाडलोट सडा संमार्जन करून श्रीगुरूंकडे गेला। तेव्हा श्रीगुरूंनी त्याला, तू यात्रेला का गेला नाहीस असे विचारले। तो कोष्ठी अत्यंत विनयाने म्हणाला की तुमचे चरणदर्शन ह्यालाच मी माझी यात्रा समजतो, आणि म्हणाला, त्वच्चरणी सगळी तीर्थे नाना क्षेत्रे तशी मूर्खा, ते व्यर्थ धावती पाहण्यात दगडांच्या राशी, तुमच्या चरणावरच मला सारी तीर्थे दिसतात। हे लोक इतक्या लांब जाऊन पाषाणाचे दर्शन घेतात। असे म्हणून त्याने श्रीगुरूंना नमस्कार केला। श्रीगुरूंना त्याचे हे उत्तर ऐकून अत्यानंद झाला। ते आपल्या मनाशी म्हणाले, या माझ्या एका भक्ताच्या अंतःकरणात तरी ज्ञानाचा दिवा लागलेला दिसतो आहे। 2 दिवस झाले। विणकर एकटाच घरी होता। महाशिवरात्रीचा दिवस उजाडला। आज संगमावर स्नानास जाण्याचे त्याने ठरवले। मठातील सारी कामे आटोपून तो संगमावर गेला। तेव्हा श्रीगुरू त्याला संगमावर दिसले। तो श्रीगुरूंसमोर हात जोडून भक्तिभावाने उभा राहिला। श्रीगुरू त्याला म्हणाले, तू जर यात्रेला गेला असतास तर पर्वतावरील निसर्ग यात्रेची मौज पाहिली असतीस। तो पर्वत तू कधी पाहणार? तो विणकर म्हणाला, गुरुदेव, तुमचे चरण पाहिल्यावर मला सर्व यात्रा केल्यासारखे वाटते। त्याचा हा भक्तिभाव पाहून श्रीगुरूंनी त्याला जवळ येऊन बसण्यास सांगितले। तो तेथे बसताच श्रीगुरू म्हणाले, आता मी तुला तो पर्वत दाखवतो। तू डोळे झाकून घे व माझ्या पादुकांवर हात ठेवून शांत बस। असे म्हणून मनोवेगाने त्याला पाताळ गंगेच्या किनारी ते घेऊन गेले। हे तेथील पर्वताजवळील तीर्थक्षेत्र आहे। श्रीगुरू म्हणाले, आता डोळे उघड। कोष्ठ्याने डोळे उघडले तेव्हा त्याला ती पाताळ गंगा दिसली। विणकराने श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे डोळे परत बंद करून पादुकांवर घट्ट हात ठेवला होता। आता त्याला डोळे उघडून समोरचा श्रीशैल्य पर्वत पाहण्यास त्यांनी सांगितले। विणकराने डोळे उघडले तेव्हा समोरच त्याला सृष्टी सौंदर्याने नटलेला विविध अशा वृक्षांनी खचाखच भरलेला असा पर्वत दिसला। त्यानंतर त्या पर्वतावरील 15,000 फुटांवरील श्री मल्लिकार्जुनाचे ते भव्य मंदिर व त्यावरील सुंदर कळस त्याला दिसला। श्रीगुरू म्हणाले, आता परत डोळे उघड आणि त्या पवित्र पाताळ गंगेच्या तीर्थात स्नान करून घे। तो स्नान करण्यासाठी गेला तेव्हा तेथे त्याला आपले आईवडील, भाऊ व इतर ग्रामस्थ मंडळी भेटली। ती सर्व त्याला पाहून आश्चर्यचकित झाली। त्यांनी त्या विणकराला विचारले, तू कुठल्या मार्गाने आलास? आमची भेट का घेतली नाहीस? असा गुपचूप का आलास?
तो म्हणाला, आम्ही 2 प्रहरी निघालो आणि एका घटकेत मी श्रीगुरूंबरोबर येथे आलो. त्यावर काही जण म्हणाले, हा खोटे बोलत आहे. आमच्या मागोमागच हा लपट-छपत आला आहे. उगाच बडेजाव दाखवायचा. विणकर काहीच न बोलता त्याने स्नान केले. फुले, अक्षता व बिल्वपत्रे घेऊन तो पूजा करण्यासाठी मंदिरात आत गेला. आता गाभाऱ्यात शिवलिंगा जागी साक्षात श्रीगुरूच बसलेले त्याला दिसले. त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. सर्वजण पूजा करीत होते. श्रीगुरू पूजा स्वीकारित होते. कोष्ट्याची खात्री झाली की आपले श्रीगुरू म्हणजेच श्री शंकर आहेत. श्रीगुरूंनी त्याला फळांचा प्रसाद दिला आणि त्यांनी विचारले, तू आता येथेच राहणार आहेस की माझ्याबरोबर येणार आहेस? त्यावर कोष्टी म्हणाला, देवा, मी एक नवल पाहिले. सर्व लोक देवालयात जाऊन शिवलिंगाची पूजा करीत होते. खरं म्हणजे ते तुमच्याच चरणांची पूजा करीत होते. हे स्वामी, तुम्ही एवढे जवळ असताना हे लोक प्रवासाचे कष्ट का सहन करीत एवढे दूर आले? या स्थानाचा महिमा काय आहे? तुमचाही महिमा अपरंपार आहे. सर्व ग्रामस्थ मूढ आहेत. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, ईश्वर पूर्णपणे भरलेला आहे, परंतु ह्या त्रिभुवनातील काही स्थान महिमा अगम्य आहे. श्रीशैल्य स्थान महिमा त्याला सांगताना श्रीगुरू म्हणाले, अतिप्राचीन 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक दुसऱ्या क्रमांकाचे मल्लिकार्जुन नावाने ओळखले जाते. श्रीपर्वतावर माघ वद्य चतुर्दशी हा दिवस मोठ्या भक्तिभावाने पाळला जातो. पूर्वी किरात देशात आसामातील टिपरा हे गाव विमर्शन नावाचा एक राजा होऊन गेला. तो शूरवीर व पराक्रमी राजा होता. त्या राजाला शिकारीचा नाद होता, तसेच परस्त्रीबद्दल अभिलाषाही होती. तो मांसाहारी असून कोणतेही मांस तो खात असे. मात्र तो ईश्वराची पूजा अतिशय भक्तिभावनेने करायचा. शिवरात्रीचा उत्सव आला की राजाच्या भक्तीला पारावार राहत नसे. गीत, वाद्यवादन ह्यांच्या सहाय्याने शंकराची पूजा तो धूमधडाक्यात करीत असे. त्याची पत्नी कुमुदवती, सुशील, सद्गुणी व पतिव्रता होती. आपल्या पतीच्या दुर्गुणामुळे ती थोडी अस्वस्थ असायची. एक दिवस पतीला तिने विचारले, तुम्ही अभक्ष भक्षण करता, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहता, परंतु ईश्वर भक्ती मात्र मनापासून करता. हे कसे काय? तेव्हा तो राजा म्हणाला, कसे काय हे मला सांगता येणार नाही, परंतु मला पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे. पूर्वी चंपानगरीत मला कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला होता. एका शिवरात्रीला सर्व स्त्री पुरुष शंकराची पूजा करण्यास गेले होते. काहीतरी खाण्यास मिळेल म्हणून मीही त्यांच्या पाठोपाठ देवळात गेलो. मला पाहून काही जण संतापले. हा कुत्रा गाभाऱ्यात कसा काय आला असे म्हणून हातात लाकूड, दगड मिळेल ते घेऊन मला मारण्यासाठी धावत आले. मी त्यांचा मार चुकविण्यासाठी प्रदक्षिणेच्या मार्गावर गोल गोल पळू लागलो. इतक्यात कुणीतरी देवळाचा दरवाजा आतून बंद केला. मी जवळजवळ बंदिवानच झालो होतो. प्रत्येक प्राण्याला आपला जीव प्रिय असतो. मी बाहेर जावे म्हणून दरवाजापर्यंत धावत आलो. तोच काही जण मला मारण्यासाठी काठ्या घेऊन तेथे उभे होते. तेथून मी माघारी पळालो, पण कुठे लपावे हे मला समजत नव्हते. शेवटी त्या गाभाऱ्याभोवती मी 3 वेळा पळालो. अखेरीस गाभाऱ्यातच गेलो. तेथे पुष्कळ लोक शंकराची पूजा करीत होते. मी ती पाहत कोपऱ्यात उभा होतो. इतक्यात एकाने मला त्याच्या हातातल्या काठीले फटका मारला व देवळाबाहेर घालवून दिले. तो दिवस शिवरात्रीचा होता. माझ्या हातून नकळत बरेच पुण्य घडले. एकाने शिवालयाचा दरवाजा उघडून जेव्हा मला बाहेर हाकलून लावले तेव्हा समोरील दीपमाळेतील दिवे लावण्यात आले होते. पोटात भुकेचा डोंब उसळला होता, परंतु काहीच खाव्यास न मिळाल्याने मला अनायासे उपवास घडला. पळून पळून माझ्याकडून प्रदक्षिणा घातल्या गेल्या. शंकराचे दर्शन व पूजा मला जवळून पाहण्यास मिळाली. मी खूप दमलो होतो. त्यातून उपवास घडल्याने त्याच दिवशी माझे प्राणोत्क्रमण झाले. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. ह्या मागील जन्माच्या पुण्याईमुळे मी या जन्मी राजा झालो, परंतु मागील जन्मी कुत्रा असल्यामुळे मी मांसाभक्षक व वासनामयी झालो. आपल्या पतीचे हे बोल ऐकून त्याची बायको म्हणाली, हे स्वामी, तुम्ही एवढे सर्वज्ञानी आहात, तर मागील जन्मी मी कोण होते ते सांगा. तेव्हा राजा म्हणाला, हे प्राणेश्वरी, तू गेल्या जन्मी कपोती म्हणजे कवडा पक्षाची मादी होतीस. जमिनीवरच्या मासाचा गोळा उचलून तू उंच आकाशी उडू लागलीस. तेव्हा एका घारीने हे पाहिले आणि तो मासाचा तुकडा घेण्यासाठी ती घार तुझ्याजवळ धावत आली. तू घोर अरण्यात घुसलीस, परंतु ती घार तुझा पिच्छा सोडत नव्हती. तू उडत गिरी पर्वतावर आलीस आणि शिवालयाच्या शिखरावर बसलीस.
त्या घारीने याच क्षणाचा फायदा घेतला. ती जोराने तुझ्याजवळ उडत आली. तेव्हा तिच्या चोचीचा एक फटका तुझ्या वर्मी लागला व त्यातच तुझे प्राण गेले. त्या शिखराला 3 फेऱ्या घालण्याचे पुण्य तुला मिळाले आणि तू माझी पत्नी झालीस. राणी म्हणाली, तुमचे हे बोलणे ऐकून मी खूपच प्रभावित झाली आहे. मी सुद्धा आजपासून शंकराची पूजा करीन. पण हे प्राणनाथा, तुम्ही ज्ञानी असल्यामुळे आपले पुढील जन्म कोठल्या योनीत होतील हे तुम्ही मला सांगू शकाल का? राजा म्हणाला, मी पुढील जन्मी सिंधू देशाचा राजा होईन. तू संजय, सिंधू नदी व झेलम नदी यामधील पात्र देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेशील व माझीच पत्नी होशील. तिसऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन. तू कलिंग राजवंशात जन्म घेशील व माझीच पत्नी होशील. चौथ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा होईन. तू मगध देशात जन्म घेशील व माझीच पत्नी होशील. 5व्या जन्मी मी अवंती देशाचा राजा होईन. तू दाशार्ह राजकुलात जन्म घेशील व माझीच भार्या होशील. 6व्या जन्मी मी आनर्त देशाचा राजा होईन. तू ययाती राज्याची कन्या होशील व तुझे लग्न माझ्याशीच होईल. 7व्या जन्मी मी पांड्य देशाचा राजा होईन. त्या जन्मी मी ज्ञानी व सर्व गुणी असेन. सूर्याप्रमाणे मी तेजस्वी असेन. मदनाप्रमाणे माझे रूप असेल. तू वैदर्भ कुळात जन्म घेशील. तेव्हा तुझे मुखकमल चंद्रासारखे असेल. तुझे नाव वसुमती असेल. नलदमयंतीप्रमाणे आपले लग्न होईल. त्यावेळी मी पुष्कळ यज्ञ करीन. यंत्रशास्त्र शिकून सारे देश जिंकेन. देव व ब्राह्मण यांची पूजा करेन. मी वृद्ध झाल्यावर संन्यासाश्रम घेईन व अगस्ती ऋषींकडे जाऊन ब्रह्मज्ञान शिकेन. तेथेच माझा अंत होईल. देहावसान झाल्यावर आपण दोघे विमानात बसून स्वर्गी जाऊ. असा या शिवरात्रीचा येथील शंकराच्या पूजेचा महिमा आहे. ही सर्व कथा श्रीगुरु त्या कोष्ट्याला सांगत होते. श्रीगुरु म्हणाले, हा साधा कुत्रा, पण त्याच्याकडून नकळत घडलेल्या पुण्यामुळे तो पुढे 7 जन्म राजा झाला. तू सुद्धा दररोज गाणगापूरला संगमावर जाऊन शंकराची पूजा कर. तेथेच मल्लिकार्जुन आहे अशी मनात श्रद्धा ठेव. प्रभू, तुम्ही तर मला तेथे शिवलिंगातच दिसलात. तेव्हा प्रभू हसले व त्याच्या हातात त्यांनी पादुका दिल्या आणि त्याला डोळे झाकण्यास सांगितले. योगमायेने दोघे संगमावर परत आले. गाणगापुरात सर्वजण श्रीगुरूंना शोधत होते. ते संगमावर आले व त्या कोष्टाला गाणगापुरात परत जाण्यास त्यांनी सांगितले. तेथे सर्वजण त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले, तू क्षौर का केलेस? असे म्हणून त्याला हसू लागले. त्याने श्रीशैल्यावर गेल्याची कथा त्यांना सांगितली. आपल्याबरोबर आणलेले दवणा, फुले, विभूती दाखवली. आस्तिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, तर नास्तिकांनी चेष्टा केली. 15 दिवसांनी यात्रेला गेलेले गावातील लोक परत आले व त्यांच्या तोंडून हे सर्व ऐकल्यावर लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला. गाणगापुरातील ते ब्राह्मण संगमावर गेले व त्यांनी श्रीगुरूंना वंदन करून विचारले, विणकरास घेऊन तुम्ही श्रीशैल्याला गेले होतात का? तेव्हा श्रीगुरूंनी होकारार्थी मान हलविली. त्या विणकराच्या भाग्याचा त्यांना हेवा वाटू लागला. श्रीगुरूंच्या सामर्थ्याचा आणखी एक नवा प्रत्यय त्यांना आला. तो विणकर भक्ती साधनेने श्रीगुरूंचा भक्त शिरोमणी झाला. गाणगापुरातील तंतुकेश्वर मंदिर त्याची साक्ष आहे.